महाराजांची बायको जिजाई, 2 बायका होत्या बरं का. ते म्हणसाल नावं कशी वेगळी, चूक माझी नाही, त्यांनी 2 केलं त्या महाराज बरं का. तर जिजाई नाव, एका जिजाईनं हिंदवी स्वराज्याला पुत्र दिला म्हणून हे साम्राज्य उभा टाकलं, एका जिजाईनं धणी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. 2ही जिजाया तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. ताकद आहे का माय तुमच्यात. आता मी म्हणलं म्हणून तुम्ही टाळी वाजवली खरं, पण म्हणलं म्हणून तुमची टाळी म्हणजे उपकारासारखी. दर घे, आली आमच्या गावात, दर घे, दर घे, दर दान करत आहे बेकाराला. नका रे माय बाप. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. भावबळे आकळे येरविना कळे, करतरी आवडे तैसा हरी. काही नलगे एक भावाची, कारण तुका म्हणे आण विठोबाची. काय लागतं? शुद्ध भावच आहे ना. भाव शिकावा माझ्या विठ्ठलाकडनं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. काय भाव विठ्ठलाचा, काय प्रेम म्हणायचं त्याचं. सगळं करतो रे, लाज बाळगत नाही. ते जिजाईच्या पायात काटा रुतावा, तुकोबरांना भाकरी द्यायला जाताना माझ्या पांडुरंगांना वैकुंठ सोडावं. साधा नाही येतो हे लक्षात घ्या. साधा आहे का तो? आपल्या माणसासारखा माणूस आहे का तो? अहो इथं सरपंच असला तरी माणसं इतकी आईट खातात. त्यांना महाराज त्याच्या घरी जावं, त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पांगच फिरतो. त्याची सुरुवातच चित नसते. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस, गावचा. आपल्याशिवाय पान हालत नाही. आपलं साहेबाचं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, आणि आपली बायको लय मोठ्याची, मार मग आम्हाला. ताकद लक्षात घ्या. साधे माणसं एवढं कौतुक करतात, त्यांना जर एखादं काम सांगितलं तर लाज बाळगतात. जगाचा मालक आहे रे तो, विश्व करताय तो, विश्वोत्पत्त्यादि हेतवय, त्याच्यापासून उत्पत्ती आहे रे. कोण आहे विठ्ठल? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्यम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो मी विठ्ठल, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. मग उत्पत्ती करणारा ब्रह्म ही मीच, तारणारा विष्णू ही मीच, आणि विनाश करणारा शिव ही मीच. आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. फरक काय असा? तुम्ही बसलाय, मी उभी आहे. भेद आहे की व्यवस्था आहे? तुम्ही बसलाय, मी उभी आहे. तुम्ही खाली बसलाय, मी व्यासपीठावर उभी आहे. भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. मला तुम्ही दिसावं, मला तुम्ही दिसावं, तुम्हाला मी दिसावी म्हणून केलेली ही व्यवस्था. अगदी तसं भगवंतानी घेतलेला अवतार ही जनहितार्थ केलेली, त्याच्यात कुठलाच भेद नाहीये. उच्च नीच काही इष्टी भाव भक्ती देखून या. जो जगाचा मालक भक्तात भेद करत नाही तो स्वतःत कसा करेल? अर्थात नाही ना. अरे कौतुक आहे मला माझ्या मालकाचं. कुणीही जावं पंढरीला, कुळ गोत्र धर्म जात पंत वर्ण, श्रीमंती गरिबी, ज्ञान अज्ञान, शहाणा मूर्ख वेडा, अरे कसाही असावा, त्याने फक्त दासत्व स्वीकारावं. माझा जगाचा मालक त्याला चरणाशी जागा दिल्याशिवाय राहत नाही. समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. कौतुक आहे मला. आणि याच कौतुकामुळे आम्ही सामर्थ्याने 24च्या 24 अवताराचे अभंग वारकरी संप्रदायात तुम्हाला सापडतील. शिवरात्रीचेही सापडतील, रामनवमीचेही सापडतील, गोकुळाष्टमीचेही सापडतील. बरं, सटीचे खंडोबाचे सुद्धा सापडतील तुम्हाला. प्रत्येक दत्त अवताराचे सापडतील, नरसिंह अवताराचे सापडतील. का सापडतायत? कारण इथं ज्ञात आहे आम्हाला की हे सगळे तुझे अवतार आहेत. तू तर निर्गुण निराकारच आहेस. रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया. न्यायशास्त्र सांगतं भगवान हा निर्गुण निराकार आहे, अगदी आत्म्यासारखा. म्हणून आम्ही आत्म्यालाच परमात्मा मानतो ना. आमचं अस्तित्व त्याच्यामुळे आहे. याचा अर्थ आमचा आत्माच तो आहे. आम्ही आत्म्यालाच परमात्मा मानतो. ह्या आत्म्याची ओळख जे ज्ञान करून देतं ते आत्म्याचं स्वरूप आहे. मग संत हे भगवंताचं स्वरूप आहेत, कारण ते ज्ञान आहेत. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब. ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबा आहे. साक्षात ज्ञानानं घेतलेला अवतार, ज्ञानाला फुटलेली वाचा. शुद्धीत बोलते मायबाप. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान त्यांना ज्ञानोबा आहे म्हणावं, ही ताकद माझ्या माऊलींमध्ये. काय आजची पिढी निघाली, मला नवल वाटतं. जर या वयात ज्ञानोबा तुकोबा कळले नाही तर कळावे तरी कधी. माऊली सांगतात राख पेटवली तर जळणार आहे का दादा? राख पेटवली तर पेटणार आहे का? कारण ती ऑलरेडी पेटलेली आहे. तिचं झालंय, राख झाली आहे तिची. अजून ती कशी पेट घेणार आहे? तसं जिथं आयुष्याचं राखत्व व्हावं तिथे कुठे परमार्थ करावा? तरणा भाग्यवंत नटे करावं भजन वेळोवेळी. पण आमचं कसं आहे ना, सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचे. पुस्तक वाचून शाणी तर खोकडी होतात.
माऊली म्हणतात ज्ञान उपजतच लागतं. मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो की सूर्य उगवल्यावर येतो? आई बाप बोलच आहे. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, तुम्हाला वाईट वाटलं असेल ह्यांनी घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल. हा ना, तुम्ही कीर्तनाला असे बसलात, तू बोल मी बसलोय, मी ऐकतोय, तू बोल. नका रे, मन करा रे प्रसन्न सकल सिद्धीचे साधन मोक्षात्वा बंधन. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड रे, पीस ऑफ माइंड. चला मन इथे रमवता आलं नाही त्याने कीर्तन ऐकून फायदा, कारण हे मन इतकं बेकार आहे. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. मग या मनाला स्थिर करायची ताकद. आता कोठे धावे तुझे चरण. पण इथंही जर थांबत नसेल तर माणसं त्याच्यासारखा पापी दुसरा नाही. मी बोलत नाही बरं, आपण काय आपल्या तोंडाने बोलावं. काही माणसं म्हणतात निघाल तर कीर्तनाला पण गेलो नाही, काही म्हणतात गेलो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण मधनच आलो फोन आलता, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही रे. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात तुम्ही केलेलं पाप तुम्हाला या पवित्र जागेवर बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. मी बोलतच नाही दादा. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावयान पावे कोडी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. अरे हिताच्या आड उभा आहे तेच तर पाप आहे. तर मला सांगा काय कारण आहे भजन न आवडायचं, आणि काय कारण आहे भजन आवडायचं? बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी. नंतर या वयात भजन आवडेल कसं? तुकोबा सांगतात माझ्या वडिलांची मिरासे गा देवा. तेच तर माऊली सांगतात हे उपजत आहे. म्हणून तर 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं 16 वर्षांच्या लेकराच्या चरणावर मस्तक आहे, आणि 5 वर्षाच्या मुक्ताईचे प्रथम शिष्य आहेत. उपजता ज्ञानी हे वर्म ज्ञानी हे वर्म जाणोने आले लोटांगणे. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणे चांग देवा. आले ना दादा, साधेत का? 14 विद्या पारंगत आहे, 64 कला पारंगत आहे, 1400 वर्षाचा योग आहे. पण माऊली म्हणतात योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दम्म धर्म. दम्म म्हणजे असत्य. याच्या कुठे नादी लागता? माझ्यासाठी बाबा चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18ही पुराण. बरं हे कुणी भलत्यानी म्हणलं असतं आम्ही मान्यही केलं नसतं. पण ज्ञानोबाराय स्वतः योगी यांचे योगी आहे. ते स्वतः म्हणतात नलगती सायास सुखे येतो घरा. ते स्वतः सांगतात नाम संकीर्तन. मग मानावं लागणारच आहे ना दादा, सांगणाऱ्याचा अधिकार तेवढा आहे. कोण माऊली आहेत कधीतरी विचार करा. काय लेकरांचं वय आहे आपल्या. अरे एवढी मोठी मोठी झाली ज्यांना मायबाप कळत नाही. माझ्या ज्ञानोबारांना माय व्हायची ताकद आली तरी कुठून? अहो माऊली लक्षात घ्या, एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं माय. बरोबर आहे की नाही ग माय? तुम्ही तरी बोला ग. तुम्ही मुद्दाम करताय का? हाय मुद्दाम करताय? तुम्हाला माझी जिरवायची? आणि काही काही माणसं मुद्दाम करतात, त्यांना महाराजांची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर माणसाला वाटणार एवढी पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, बघत होती आपल्याकडे, बोललोच नाही. ॲटिट्यूड नसतो रे दाद्या, नसतो. आणि ज्याने अहंकार केला ना शहाणा शहाणा गेला. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे त्या रामेश्वर शास्त्रींच्या. सोपं नाहीये बोलायचं, सोपं आहे करायचं नाही. आपल्यासारख्यांना 40 वेळा हरिपाठ पाठ करा, आपल्याला कोण म्हणलं की नाही घेता काही ना. ती म्हणतो नको मी मागं म्हणतो तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातलं गवाळ आहे रे. आजही आपले हरिपाठाचे आपण इकडे तिकडे होतात. आपण सोपं नाही. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे ते. एवढे ज्ञानी रामेश्वर शास्त्री, पण अहंकारामुळे देव कळला नाही. शेवटी दासत्व माझ्या तुकोबारायांचं स्वीकारावं लागलं. जेव्हा कळलं ना तो किता तुलनेसी ब्रह्म तुकासी
तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायता खवी आम्हा आरती तुकारामा. काय तुकोबराय हो? वयाच्या 22व्या वर्षी परमार्थ कळला. तुकोबराय म्हणतात वयाच्या 22व्या वर्षी सावध झालो हरीच्या आलो जागरणा. इथं आल्याशिवाय माझं अस्तित्वच नाही. म्हणून तर माणसांना विनंती आहे, महाराज कायमचं झोपायच्या आधी जागे व्हा. वेळ येतोपर्यंत आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई हो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, जागा, आता जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे भागील जागा, जागा, आता जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भागील. चोर निजल्या निजल्या नाडून भागा, चोर निजल्या 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 निजल्या, चोर निजल्या निजल्या, चोर चोर काळ. चोर कोण आहे? काळ. ग्रासावयाला येतो ना, तो झोपलाय नाडोनी, चुकवून पळा. चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या 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 निजल्या, चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा, आता जागा, आता जागा, आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे जागा, आता जागा रे भाई हो जागा, आता जागा रे भाई हो जागा. उठा की जय माय बाप कैसी लागली झोप, 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 हुजूर 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 जाऊन या एवढी चुकवा की खेप, हुजूर 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 जाऊन या एवढी चुकवा की खेप. उठा की जय, उठा उठा की जय माय बाप कैसी लागली झोप, उठा 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 की जय माय बाप कैसी लागली झोप, उठा की जय माय बाप कैसी लागली झोप, उठा की जय माय बाप कैसी लागली झोप, जग जोगी जग जोगी 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 जग जग जोगी जग जोगी, जग जोगी जग जोगी जोगी जोगी, जग जोगी जग जोगी जोगी. जाग 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 बोल भीती, जाग 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 बोल भीती, जग जोगी जग जोगी जग जोगी, जग जग जोगी जग जोगी जग जोगी, जग जोगी जग जोगी, जग जोगी जग जोगी. हा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा, हा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा, त्या पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा, त्या पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा. झाला रणदय सरली निद्रेची वेळा, झाला रणदय सरली निद्रेची वेळा, उठा पांडुरंग 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 पांडुरंग, आता दर्शन द्या सकळा.